हॅलो स्टुडंट, आज आपण अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड या टॉपिकमधले नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन्स हा भाग पाहणार आहोत. नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन्स. कीटोन्स आर ऑफ two names or there are two classes, common name or trivial name. Common or trivial name and IPC name or IPC system. IPC name or IPC system or IPC nomenclature. First, common name or trivial name. We know that the functional group of ketones is carbonyl group, bond C double bond O bond. This is a functional group of ketones. In this functional group, carbonyl group is attached with two alkyl groups are termed as ketones. They are same or different. Two alkyl groups are attached to the carbonyl groups are termed as ketones. Or ketones are the first oxidation product of secondary alcohol. Then common name or trivial name. First, write the name of alkyl group which is attached to the carbonyl group, followed by word ketone. In simple ketone, the prefix di written before the name of alkyl group and followed by word ketone. And in mixed ketone, name of alkyl group is written alphabetical order and followed by word ketone. ओके, आता केटोनच्या कॉमन नेम मध्ये, सिंपल केटोन मध्ये पहिल्यांदा त्या अल्किल ग्रुपचं नेम लिहायचंय. आणि सिंपल केटोन मध्ये म्हणजे काय की कार्बोनिल ग्रुपला दोन अल्किल ग्रुप हे सारखेच अल्किल ग्रुप अटॅच झालेले असतात आणि त्यामुळं दोन आहेत म्हणून डाय अल्किल ग्रुपचं नेम लिहायचंय. फॉर एक्झाम्पल मिथिल असेल, मिथिल आणि वर्ड कीटोन, डाय मिथिल कीटोन, डाय इथिल कीटोन, डाय एन प्रोपिल कीटोन, डाय फिनिल कीटोन अशा प्रकारे कॉमन नेम द्यायचे. आणि त्यामध्ये समजा जर ब्रँचड अल्केन असेल किंवा सबस्टिट्यूटेड अल्किल ग्रुप असेल तर त्या ठिकाणी अल्फा बीटा गॅमा हे ग्रीक लेटर यूज करायचे. ओके, दिस इज नथिंग बट दी कॉमन नेम और ट्रायव्हियल नेम. आपण त्यामध्ये आता काही एक्झाम्पल पाहूया कॉमन नेमचे. जर समजा सिंपल कीटोन पाहूया आपण. सिंपल कीटोन यामध्ये CH3 C डबल बॉन्ड O CH3 हे ॲसिटोन आहे. याला कॉमन नेम जे आहे ते ॲसिटोन सुद्धा दिलं जातं. ॲसिटोन किंवा दोन अल्किल ग्रुप आहेत आणि सारखेच अल्किल ग्रुप आहेत आणि ते मिथिल आहेत, दोन आहेत म्हणून डाय, मिथिल आहे म्हणून मिथिल आणि फॉलोड बाय वर्ड कीटोन, डायमिथिल कीटोन और ॲसिटोन. ओके, आता दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण. दोन्ही अल्किल ग्रुप हे सारखेच इथिल घेतले, C2H5 C डबल बॉन्ड O C2H5, दोन अल्किल ग्रुप आहेत आणि हे सारखेच आहेत आणि याला आपण सिंपल कीटोन म्हणतो. आता सिंपल कीटोन मध्ये नंतर इथं दोन आहेत म्हणून डाय, अल्किल ग्रुप हा इथिल आहे म्हणून इथिल आणि कीटोन वर्ड कीटोन, डायइथिल कीटोन कॉमन नेम. ओके, आता जर समजा मिक्स्ड कीटोन असेल, समजा इथं आता दोन आयसो असतील, डाय आयसोप्रोपिल कीटोन, डाय टर्शियरी ब्युटिल कीटोन. समजा नॉर्मल चेन मध्ये असतील, डाय एन प्रोपिल कीटोन. हे तुम्हाला स्ट्रक्चर घरी गेल्यानंतर म्हणजे घरी तुम्ही ते लिहिले पाहिजेत. हे जे स्ट्रक्चर आहेत या स्ट्रक्चर वरून हे अल्किल इथिल आहे, इथिलच्या ऐवजी एन प्रोपिल घ्यायचा.
दोन्ही सारखेच. नंतर एन प्रोपिलच्या ऐवजी आयसोप्रोपिल घ्यायचा, दोन्ही सारखीच घ्यायची आयसो. नंतर टर्शियरी घ्यायचं, दोन्ही अल्किल ग्रुप हे टर्शियरी घ्यायचं आणि त्याच्यावरून कॉमन नेम द्यायचं. आता कॉमन नेम काय येईल, आयसो असेल तर डाय आयसोप्रोपिल कीटोन, डाय टर्शियरी ब्युटिल कीटोन, अशा प्रकारे त्याचं कॉमन नेम येईल. आणि नंतर त्याचं आयपीसी नेम तुम्ही लिहायचं आहे. आता आपण मिक्स्ड कीटोनचं एक्झाम्पल पाहूया. मिक्स्ड कीटोन, आता मिक्स्ड कीटोन मध्ये एकदा मिथिल आणि एकदा इथिल घेऊया. CH3C डबल बॉन्ड O C2H5, CH3C डबल बॉन्ड O C2H5, हे मिक्स्ड कीटोनचं एक्झाम्पल घेतलं. आता मिक्स्ड कीटोन मध्ये कॉमन नेम देत असताना आपण अल्फाबेटिकल अल्किल ग्रुपचं नेम घ्यायचंय. अल्फाबेटिकल म्हणजे पहिल्यांदा इथिल आणि नंतर मिथिल, इथिल मिथिल कीटोन, इथिल मिथिल कीटोन, इथिल मिथिल कीटोन. समजा आपण मिथिल आणि एन प्रोपिल घेतला, CH3C डबल बॉन्ड O C3H7, C3H7, एक मिथिल आणि एक एन प्रोपिल आहे म्हणून मिथिल मिथिल एन प्रोपिल कीटोन, इथिल एन प्रोपिल कीटोन. These are the common name of this structure. आता इथं मिथिलच्या ऐवजी इथिल घेऊया, आणखी एक स्ट्रक्चर. इथं C2H5 घेतलं, C2H5C डबल बॉन्ड O C3H7. आता इथं अल्फाबेटिकली पहिल्यांदा इथिल एन प्रोपिल कीटोन, इथिल एन प्रोपिल कीटोन, ethyl n propyl ketone. These are the common name of this structure, or it is also termed as trivial name. Okay, these are the common name. Then IPC name or IPC nomenclature. आता IPC nomenclature मध्ये यामध्ये ending E of the corresponding alkane is replaced by ONE. Therefore, the IPC name of ketone is alkanone. Alkane आहे, alkane ending E replace करायचं आणि ONE, alkanone म्हणायचं. ओके, ending E replaced by ONE. आणि जर समजा लॉंग चेन असेल तर त्या ठिकाणी कार्बोनिल ग्रुप आहे, त्या कार्बोनिल ग्रुपची पोझिशन त्या ठिकाणी लिहायची आहे. जे रूल्स आहेत नॉमेनक्लेचर, आयपीसी नॉमेनक्लेचरचे जे रूल्स आहेत, लॉंगेस्ट कंटिन्यू चेन ऑफ कार्बन ॲटम इज सिलेक्ट, देन गिव्ह द नंबरिंग इन सच अ वे दॅट द मिनिमम नंबर इज गिव्हन दॅट कार्बन कंटेनिंग डबल बॉन्ड O, दॅट इज कार्बोनिल ग्रुप. यामध्ये नंबरिंग देत असताना जो कार्बोनिल कार्बन ॲटम आहे त्या कार्बोनिल कार्बन ॲटमला कमीत कमी नंबर आला पाहिजे अशा पद्धतीनं नंबरिंग द्यायचे आणि त्याच्यावरून त्याची पोझिशन दर्शवायची आणि त्याच्यावरून त्याचं आयपीसी नेम द्यायचे. ओके, आता आयपीसी नॉमेनक्लेचर मध्ये सिंपल कीटोनचं एक्झाम्पल घेऊया आपण. सिंपल कीटोन मध्ये पहिले जे स्ट्रक्चर आहेत ते सिंपल कीटोनचे आहेत. डायमिथिल कीटोन किंवा ॲसिटोन म्हणतो आपण, डायइथिल कीटोन किंवा हे मिक्स्ड कीटोन इथिल मिथिल कीटोन किंवा मिथिल एन प्रोपिल कीटोन आणि इथिल एन प्रोपिल कीटोन हे मिक्स्ड कीटोन आहेत. पहिले जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चर मध्ये नंबरिंग द्यायचंय 1 2 3, एकूण 3 कार्बन ॲटम आहेत. 3 कार्बन ॲटम आहेत आणि त्यामध्ये 2 नंबर कार्बनला कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून 3 कार्बन ॲटम आहेत म्हणून प्रोपेन आणि एंडिंग E replaced by ONE, therefore the IPC name of this structure or acetone is propanone. Okay, आता दुसरं स्ट्रक्चर पाहूया. आता दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये हे C2H5 याची फोड करायची आणि फोड करून इथं CH2CH3 लिहायचं. तसंच या बाजूला इथं C2H5 आहे, इथं CH2CH3 असं स्ट्रक्चर द्यायचं
आणि नंबरिंग द्यायचं. आता यामध्ये 5 कार्बन ॲटम आहेत आणि 5 कार्बन ॲटम आहेत, दोन्ही बाजूने जर नंबरिंग दिलं तर 3 नंबरच्या कार्बनलाच कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट येतो. त्यामुळं कोणत्याही बाजूनं नंबरिंग दिलं तरी बरोबर आहे. ओके, 1 2 3 4 5 एकूण 5 कार्बन ॲटम आहेत म्हणून पेंटेन डॅश आणि 3 नंबरला कार्बोनिल ग्रुप आहे म्हणून 3ONe, पेंटेन 3ONe. दिस इज IUPAC नेम ऑफ दिस स्ट्रक्चर, पेंटेन 3ONe. आता पुढचं स्ट्रक्चर पाहूया. पुढचं स्ट्रक्चर CH3C डबल बॉन्ड O, इथं C2H5 आहे, या C2H5 चं कन्व्हर्जन CH2CH3. आता नंबरिंग द्यायचं. एकूण कार्बन किती आहेत? 4 कार्बन ॲटम आहेत. राईट हँड साइडनं जर नंबर दिले तर 3 नंबरला कार्बोनिल कार्बन येतोय आणि लेफ्ट हँड साइडनं जर नंबरिंग दिलं तर 2 नंबरला हा कार्बोनिल कार्बन ॲटम येतोय, 2 नंबरला. म्हणून कंपल्सरी आपल्या IUPAC नॉमेनक्लेचरच्या रूल्स प्रमाणे आपण लेफ्ट हँड साइडनं नंबर द्यायचे आणि लेफ्ट हँड साइडनं नंबर देऊन 1 2 3 and 4. ओके, म्हणजे 2 नंबरचा कार्बन हा कार्बोनिल कार्बन ॲटम आहे. एकूण 4 कार्बन ॲटम आहेत म्हणून ब्युटेन डॅश 2 नंबरला कार्बोनिल ग्रुप आहे 2ONe, ब्युटेन 2ONe. ओके, आता पुढचं स्ट्रक्चर पाहूया. पुढच्या स्ट्रक्चरमध्ये पहा, इथं मिथिल आहे आणि इथं N प्रोपिल आहे. या N प्रोपिलची फोड करायची आणि फोड करून CH2CH2CH3. आता नंबर द्यायचे. या स्ट्रक्चरला नंबर देताना कंपल्सरी लेफ्ट हँड साइड नंबर द्यायचे, कारण लेफ्ट हँड साइडनं जर नंबर दिले तर 2 नंबरला हा कार्बोनिल ग्रुप येतोय आणि जर आपण राईट हँड साइडनं नंबर दिले 1 2 3 4 नंबरला येतोय. मग आपला रूल काय सांगतो की मिनिमम नंबर इज गिव्हन दॅट कार्बन ॲटम कंटेनिंग कार्बोनिल ग्रुप. म्हणून आपल्याला लेफ्ट हँड साइडनं नंबर द्यावा लागतील आणि लेफ्ट हँड साइडनं नंबर देऊन नंतर आपल्याला IUPAC नेम द्यायचे 3 4 5. टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट इन दिस स्ट्रक्चर इज 5. जर 5 कार्बन ॲटम असतील तर त्याला आपण पेंटेन म्हणतो. पेंटेन एंडिंग E रिप्लेस बाय ONe आणि पोझिशन 2 नंबर कार्बन जो आहे तो कार्बोनिल कार्बन ॲटम आहे म्हणून 2ONe, पेंटेन 2ONe. दिस इज IUPAC नेम ऑफ दिस स्ट्रक्चर, पेंटेन 2ONe. ओके, आता पुढचं स्ट्रक्चर पाहूया. आता या पुढच्या स्ट्रक्चरमध्ये एक इथिल आणि एक प्रोपिल ग्रुप आहे. आता या इथिल ग्रुपची फोड करायची आणि फोड करून इथं CH3 बॉन्ड CH2 द्यायचं. CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड C डबल बॉन्ड O आणि C3H7 CH2 CH3 structure. Total number of carbon atom present in this longest continuous chain are counted. Total number of carbon atom 1 2 3 4 5 6 कार्बन ॲटम आहेत म्हणून हेक्झेन एंडिंग E रिप्लेस बाय ONe. आता नंबरिंग द्यायचे. नंबरिंग इज गिव्हन इन सच अ वे दॅट द मिनिमम नंबर इज गिव्हन दॅट कार्बन ॲटम कार्बोनिल. आता राईट हँड साइडनं जर नंबर दिले तर 4 नंबरला हा कार्बन ॲटम येतोय आणि लेफ्ट हँड साइडनं नंबर दिले तर हा 3 नंबरला कार्बन ॲटम येतोय. म्हणून कंपल्सरी आपण लेफ्ट हँड साइडनं नंबर द्यायचे म्हणजे 3 नंबरचा कार्बन येतोय 3 4 5 and 6. ओके, आता एकूण 6 कार्बन ॲटम आहेत आणि 3 नंबर कार्बन हा कार्बोनिल कार्बन ॲटम आहेत. 6 कार्बन आहेत म्हणून हेक्झेन त्यातला एंडिंग E रिप्लेस करायचं. हेक्झेन 3ONe. These are the common name and IUPAC name of this structure. Okay. आता हे स्ट्रक्चर जे आहेत हे स्ट्रक्चर तुम्ही नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत आणि मला व्हॉट्सअपवरती पाठवायचे आहेत.
ह्याच्या पुढचे जे स्ट्रक्चर आहेत ते स्ट्रक्चर आपण पुढच्या तासाला पाहूया. ओके.